हे बघा मॅडम, ह्यात आता औंदा आम्ही शाळू काढलाय. आता ते झालं, मग आता इथं ऊसाची लावण करायची. आणि हे ते तलाव दिसतंय, त्या तलावात ना आम्ही सगळं पाणी काय करतो, या शेतीला पुरवतो या. आणि ह्या पाण्याची व्यवस्था आम्ही अशी केलेली आहे. तिकडं आंब्याची झाडं लावायची आहेत औंदा, तिकडे फळबाग करायचा विचार चालू आहे. बरं मॅडम, आमचं शेत कसं वाटलं तुम्हाला? अहो एकच नंबर, लय भारी. मॅडम मी काय म्हणतो, अगोदर आसपासचा सगळा परिसर शूट करून घ्या, मग नंतर बसू घ्या आपण निवांत गप्पा मारत. कसं? हा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पराग सेटअप लावून घे. हे सेटअप लावून घ्यायचं. पराग सगळा सेटअप लावून घे. चल रीने, चल तिकडचं बाहेरचं शूट करू आपण. हा चल. चल, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता है. नमस्कार सावी मॅडम. नमस्कार. तुम्ही ओळखता का मला? म्हणजे काय, मी आणि आमचे घरचे सर्व तुमचे कार्यक्रम बघतात. खूप सुंदर माहिती देता. थँक्यू. ए सावे, रेडी? हा आले आले, चला. अरे वा, प्लॅन एकदम उत्तम आहे बरं का. थँक्यू मॅडम. तर आता आपण सदस्यांची नावं जाहीर करूया. नेक्स्ट स्लाइड. श्रीयुत किरण भोई, टाळ्या. नेक्स्ट स्लाइड. श्री भाऊराव नाईक. नेक्स्ट स्लाइड. श्रीयुत संदीप खोत. नेक्स्ट स्लाइड. श्रीमती दामिनी मजुमदार. हे बघा, आपल्या सगळ्यांची परवानगी असेल तर मला एक गोष्ट बोलायची आहे.
मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये. तर आज आपण आलोय मारुती दादांच्या शेतावरती. तुम्ही बघू शकता केवढं हिरवं हिरवं गार शेत आहे ते. तर आज आपण मारुती दादांसोबत जरा गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या शेतीबद्दल जराशी माहिती त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मारुती दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसे आहात तुम्ही? एकदम झकास. तुमच्या शेतीविषयी जरा आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती सांगा की. दादा मला सांगा, वर्षाला किती पीक येतं इथं? तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्या तुकड्यात आम्ही दर वर्षाला 25 क्विंटल सोयाबीन काढतोय. आणि त्या डोंगर पायथ्यापासून इथपर्यंतची जमीन दिसत्या त्यातला दरवर्षी आम्ही 100 ते 150 टन ऊस साखर कारखान्याला घालतोय. बरं दादा मला सांगा, समजा कधी दुष्काळ अशी परिस्थिती आली तर मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करता? तसं बघायला गेलं तर मॅडम, आपल्या या कोल्हापूर जिल्ह्याला कधीच पाण्याची कमतरता पडत नाही बघा. याचं कारण म्हणजे त्या काळी राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं. तेव्हापासून आपल्या या कोल्हापूर जिल्ह्याला कधी दुष्काळ पडलेलाच नाही. यामुळं आपला शेतकरी आनंदात आणि सुखी समाधानी आहे बघा. हो दादा, तर मकल धरा ना नीट. हा बर. एक मिनिट. ओके. परत रेडी? हा, अँड ऍक्शन. हा सांग.